कारण की मदत केलेली आहे मागवतो आहे असं सरकार असं मदतच नाही आहे. म्हणजे नेमकं किती मदत देतं ते पण क्लिअर नाही आहे. सरकारी शासन निर्णय 6,800 रुपयाचा आहे, पण प्रत्यक्षात ते घोषणा करताना वेगळे बोलतात आणि शासन निर्णय वेगळा काढतात. ही जी काही बनवाबनवी सुरू आहे ते स्पष्ट झालं पाहिजे ना. माझं काय मत आहे का तुम्ही एकदा सांगा तर खरी का आम्हाला हिंदू एवढी मदत देतो का पंजाबच्या देतो दिल्या तेव्हा स्पष्टताच नाही आहे. फक्त दौरे करतं आणि टी व्हीवर मीडियावर वेगळं बोलतं. प्रत्यक्षात शासन निर्णय आज जरी 6,800च असेल, राज्य सरकार आपला निधी टाकतं का नाही टाकतं? फक्त केंद्र सरकारचा जो निधी भेटेल तेवढंच सरकार देणार आहे का? तसं पंजाबच्या राज्यानं काय केलं का केंद्राचा प्लस राज्याचा निधी असं करून 50,000 दिले. आम्ही राज्याच्या निधीची अजूनही घोषणाच करत नाही आहे. केंद्र देईल तेवढ्याच ह्याच्यावर जर आम्हाला अवलंबून राहावं लागत असेल तर ते नाही दिलं तर बरं ना. आम्ही तुम्हाला कशाला उपकार पाहिजे सरकारचे त्याची स्पष्टता केली पाहिजे. होतं काय सांगतंय मीडियामध्ये वेगळं आणि करतं मात्र वेगळं. त्याच्यामुळं भ्रमात आहे शेतकरी आणि ही मोठी अडचण आहे. काय होतं आहे का याच्यामुळं जो हिंमत हारलेला शेतकरी आहे तो आत्महत्येकडे वळू नये तेवढ्याच अपेक्षा आहे. किमान त्याच्या आत्महत्या थांबल त्या शेतकऱ्याचा तेवढी काळजी घ्यावं तुम्ही. तेवढी काळजी घेता येत नसेल तर मग करता कशाला? राज्य फक्त आम्ही पाहतोय तुमच्या काही ठराविक लोकांसाठी चालवता का? शेतकरी हक्क यात्रा आपण काढलेली आहे. सरकारला आपलं म्हणणं काय, मागणी काय? नाही, कर्जमुक्तीची आमची मागणी आहे, हमीभावाची मागणी आहे. यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं म्हटलं होतं किंवा नरेंद्रजीनं पण मोदीनं पण म्हटलं होतं का आम्ही GST परतावा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना म्हणजे 6,000 त्याबाबत ते बोलायला तयार आहे. जेवढी काही सोयाबीन येईल एक तर सोयाबीन नष्टच झाली पण आली त्याच्यामध्ये किती भाव देणार आहे ते तर सांगा. आणि बाकी पिकामध्ये MSPच्या 20% बोनस देऊ. 20% बोनसच्या बाबतीत ते बोलत नाही, कर्जमाफीच्या बाबतीत बोलत नाही आणि नियमाला बाजूला ठेवून मदत करू असं म्हणतं. पण नियमात आम्ही तुम्हाला सांगतोय का थोडं नियम बाजूला ठेवून अतिवृष्टी जाहीर करा ना. अतिवृष्टी जाहीर केल्यानंतर आता ओला दुष्काळ जाहीर करायसाठी नवीन कायदा करा, नवीन अमेंडमेंट करा. 2005चा जो काही आमचा आपत्ती व्यवस्थापन नियम आहे जो कायदा आहे त्याच्यामध्ये हा एक तरतूद करा ना जास्तीची. काय हरकत आहे? देशामध्ये आतापर्यंत कोरडे दुष्काळ पडले पहिले, तर आता हा ओल्या दुष्काळामुळे होणारी जे काही झळ आहे त्याच्यामध्ये हे सगळे जे काही कोरड्या दुष्काळात जे क्रायटेरिया होती जे निकष होते ते याला लागू केले पाहिजे. आज तुम्ही सांगा तुम्ही 5,000 ते 10,000 रुपये मदत देणार आणि बँकवाल्याने जर कर्जवसुली थांबवली नाही तर त्याचा जो काही परिणाम आहे तो शेतकऱ्याच्या आत्महत्येवर होणारच आहे. ते साधं समजत नाही, एवढे काही ते मूर्खही नाही, एवढं समजतं त्यांना. म्हणजे अजितदादा म्हणते सोंग करता येत नाही, पण बायाचं तर सोंग करा ना शेतकऱ्यासाठी. नका ओरिजिनल करू, सांगा तर दादागिरीनं. जे दादा आहे तुम्ही अजितदादा मोठ्या आवडीनं लोक म्हणतात तर एकदा शब्द तर दादागिरीसारखे काढा ना शेतकऱ्यासाठी. होय घाबरू नका, मी आहे, काय झालं तर आमचं बजेट खाली पूर्ण बजेट तुमच्यासाठी लावू पण शेतकऱ्याला उभं करू. एवढं बोलण्यातही तुमच्या येत नसेल, तुमच्या तोंडात ते येत नाही. केवढे दुर्दैवी लोक आहे का अशा वेळेस ताकद दिली पाहिजे. आमच्या खिशात काही नसतं पण आमचा फडका माणूस काय म्हणतो, काही घाबरू नको रे, माझ्या घरी देईन तुला न्यायला. ही माणुसकी आहे. ती माणुसकी या सरकारला दाखवता येत नाही, हे दुःख आहे. शेतकरी म्हणतो आता की सरकार जरी आम्हाला अनुदान देत असेल किंवा काही तुटपुंजी पैसे देईल मात्र आमचे अकाउंटच गोठवले आहेत तर मग हां ते तर अधिक म्हणजे ते होल्ड केले आहे. आता तो अधिक प्रॉब्लेम आहे. म्हणजे बँक आले खात्यात पैसे का तू कर्जात वळून टाकत आणि कर्जात वळू नये म्हणून पुन्हा फोन लावावं लागत. मी मुख्यमंत्र्याला 18 मेसेज पाठवले, माझ्या मोबाईलमध्ये आहे 18 मेसेज का बँकवाले त्याचा पंतप्रधान जो आमचा किसान सन्मान निधी आहे तो देत नाही आहे, संजय गांधीचे पैसे देत नाही आहे, तर त्यांना सगळं होल्ड करून ठेवले. म्हणजे निधी गेली पण बँकेनं अडकून ठेवली. आता किती लोकांना फोन करायचा आपण. मागं एका मॅनेजरला चोपलं आम्ही, पण तोच धंदा करायचा, गुन्हे दाखल करून घ्यायचा. सरकार म्हणून असं जर कुठं झालं तर एखाद्या मॅनेजरवर कारवाई झाली का? राज्यामध्ये कुठेच कारवाई होत नाही. फक्त बोल बच्चन आहे. ते अमिताभ बच्चन परवडला पिक्चरमधला, पण हे त्याच्यापेक्षा भारी निघाले. पुढची भूमिका काय असणार? 28 तारखेचं ऑक्टोबरचं आमचं आंदोलन आहे. त्याच्यासाठी राज्यभर मी फिरतो आहे. प्रचंड प्रतिसाद आहे. कालची सभा आमची चाकूरची किमान 5,000 ते 7,000 लोक
पाऊस असताना सुद्धा झाली. आता समोर प्रयत्न करतो, माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे का ही जो दिशाहीन झालेला शेतकरी आहे त्याला त्याच्या हक्काच्या लढाईसाठी तयार करायचं आहे. मला माहीत आहे का ते इतक्या लवकर आम्हाला यश नाही भेटणार, कारण जाती धर्माच्या लढाईमध्ये जे यश भेटतं आणि लगेच त्याचा उठाव होतं ते हक्काच्या लढाईत नाही होत. आम्हाला प्रचंड आमचं शरद जोशींना आपलं आयुष्य याच्यामध्ये गमावं लागलं, तसं आम्हीसुद्धा किमान तो हुशार व्हावा, त्याला त्याची लढाई काय आहे त्याला समजावी, हा एक प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. आणि 28चे आंदोलन आम्ही शेतकरी म्हणून किती संख्येनं होईल, किती ताकदीनं ते करता येईल तेवढ्या ताकदीनं आम्ही ते करतो. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या अनुदानाच्या म्हणजे सरसकट अनुदानासोबतच कर्जमाफी झाली पाहिजे. बिलकुल म्हणणं काय ते करावंच लागतं. काय होतं आहे का मोठं सरकारनं गेलं, तुम्ही लक्षात घ्या, साधं थुकलं ना माणूस तर त्याच्यासाठी कायदा आहे. कुठेही थुकता नाही येत, बरं गुन्हे दाखल होते. MSPचा कायदा केला नाही तुम्ही अशा अतिवृष्टी होते याच्यासाठी तुमचा कायदा नाही आहे. कायदा केला फक्त कोरड म्हणजे जे कोरड दुष्काळाचा, म्हणजे कोरड पडलं किंवा कमी पावसाचा. पण जास्तीच्या पावसानं नुकसान होते हे काही लोकांना, राज्यकर्त्यांना माहीत नव्हतं का? हे माहीत होतं, पण कायद्यात तरतूद नाही आहे. काय बनवी आहे बघा, हजारो कायदे आहे, पण शेतकऱ्यासाठी साधा MSPचा कायदा होऊ शकत नाही. म्हणजे आयोगानंतर MSP जाहीर केली, पण MSPच्या खाली जर आम्हाला विकावं लागलं काही तर त्याच्यावर कायदा नाही आहे. पंजाबच्या, म्हणजे तुम्ही एक समजून घेतलं पाहिजे का पंजाबच्या शेतकऱ्याचं सगळं धान्य, सगळी फसल म्हणजे जे काही आहे ते सगळं 90% MSPवर खरेदी होतं. आणि आमचं सोयाबीन 10% पण होत नाही, आमचा कापूस 10%. आता CCI काय म्हणतं 7,000नंच भाव देतो आम्ही. भाव काय, आम्ही भाव 8,110 रुपये आहे आणि CCI म्हणतं आम्ही 7,000 देतो. म्हणजे हजारानं घाटा. काही कोणी ना खासदार बोलत, ना आमचे आमदार बोलत, ना मंत्री बोलत, कारण बोललो तर मंत्रीपद जाते. मग शेतकरी मेळाचं चालते, मंत्रीपद नाही गेलं पाहिजे. ह्या ज्या भावना रूढ व्हायला चालल्या ना, कारण आम्हाला जपा कोणाला लागतं हो, नेत्याले. काय झालं आहे, बाबासाहेबांनं ही कलम चालवली, मतदानाचा अधिकार सामान्य लोक एक दिला, पण मतदाराचा प्रभाव कमी झाला आणि पार्टीचा प्रभाव वाढला. मला माहीत आहे का मी जेव्हा विधानसभेत बोलत होतोय, मागून एका आमदारानं मला चिठ्ठी दिली तर माझे 2 मुद्दे बोला. म्हटलं तू का बोलत नाही? तर म्हणे मी माझीच सत्ता पार्टी, मी ज्या पार्टीचा त्याचीच सत्ता आहे आणि मी बोललो तर मला तिकीट भेटणार नाही. म्हणजे पार्टीचा प्रभाव वाढला, मतदाराचा प्रभाव नाही वाढला ना. मला हेच सांगायचं आहे का प्रभाव मतदाराचा झाला पाहिजे. लोकशाही जिवंत राहण्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. मतदाराचा प्रभाव संपला तर लोकशाही संपली. आता EVM मशीन नाही संपवली आणि जाती धर्माच्या लढाईतही संपली. आंदोलन कुठे, बुट्टेबोरी का छत्रपती संभाजी? बुट्टेबोरी आता 11 तारखेला आम्ही ठरवू. ओके.